अमरावती शहरामध्ये 18 एप्रिलचे सकाळी पुन्हा एक नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला आहे। आता कोरोनाबाधितांची संख्या ही अमरावतीमध्ये 6 झालेली आहे। या 6 व्यक्तींना कुणाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली या साखळीचा शोध न लागणे ही तमाम अमरावती जिल्ह्यासाठी चिंताजनक बाब असून या 6 जणांना कोरोनाची लागण करणारे कोरोनाबाधित इसम अजूनही जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीपथामध्ये न येणे हे सगळ्यात धोकादायक आहे। अमरावतीची संभाव्य दुरावस्था थांबण्यासाठी तात्काळ भिलवाडा पॅटर्न लागू करा अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केलेली आहे। गठ्ठा मतपेटीचे राजकारण करणाऱ्या कुणाच्याही राजकीय दबावाला बळी न पडता अमरावती शहरामध्ये कोरोना बाधितांची साखळी कुठून सुरू झाली याचा कसून तपास करणे हाच जिल्हा प्रशासनाचा प्राधान्यक्रम असावयाची गरज शिवराय कुलकर्णी यांनी व्यक्त केलेली आहे। अन्य शहरांच्या तुलनेमध्ये अमरावती शहराची कोरोना पॉझिटिव्ह संख्या कमी वाटत असली तरी वास्तव भयावह व स्फोटक आहे। कारण यापूर्वीचे एकाच कुटुंबामधील 5 व्यक्ती आणि आज आढळलेली 6वी व्यक्ती ही कुणाच्या संपर्कात आल्याने कोरोना बाधित झाली याचा शोध घेण्यात अद्याप यंत्रणेला यश आलेले नाही। या पार्श्वभूमीवर अमरावती व इतर शहरांची परिस्थिती भिन्न असल्याचे स्पष्टपणे जाणवते। अमरावती शहरामध्ये आज कोविड-19चा कोरोनाचा 6वा रुग्ण सापडलेला आहे। देशात आणि राज्यात अन्य ठिकाणी जे रुग्ण सापडत आहेत आणि अमरावतीमध्ये रुग्ण सापडतात यात थोडी तफावत आहे। जे 6 लोक आता कोविडग्रस्त आहेत अमरावतीमध्ये यातले 5 पूर्वीचे, एक मृत आणि त्यांच्या कुटुंबातले 4 असे 5 जण एकाच कुटुंबातले आहेत आणि आज 6वा सापडलेला आहे। हे 6ही जण कुठेही मरकजला किंवा निजामुद्दीनला गेलेले नव्हते। त्यानंतर कोणी विदेशी माणूस इथे आला आणि त्याच्या सहवासात हे आले अशा प्रकारची कुठलीच हिस्ट्री या 6 लोकांच्या बाबतीत मिळालेली नाही। त्याच्यामुळे या 6 लोकांना जो काही म्हणजे कोरोना बाधित हे जे झाले हे कोणाच्या संपर्कात आल्याने झाले याची हिस्ट्री अजूनही अमरावती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली नसल्याची माहिती मिळते आहे। आणि ही माहिती जर खरी असेल किंवा किंबहुना ही माहिती खरी आहे तर हा अमरावतीसाठी अत्यंत चिंतेचा प्रश्न आहे। बहुतांश शहरामध्ये विदेशामध्ये प्रवास करून नागरिकांच्या संपर्कामध्ये आल्याने कोरोना पसरल्याचे निष्पन्न झालेले आहे। बाधितांच्या साखळीचा शोध लागला तर ही साखळी तोडणे व प्रसार रोखणे शक्य होते। मात्र अमरावतीची परिस्थिती ही भिन्न आहे। आजपर्यंत आढळलेले 6ही व्यक्ती ही कधीही बाहेर गावी गेले नव्हते, त्यांनी विदेशामध्ये कुठलाही प्रवास केला नव्हता किंवा ते अशा संशयिताच्या संपर्कात आले असल्याची माहिती देखील समोर आलेली नाही। मग ह्या 6 व्यक्ती कसे व कुणामुळे पॉझिटिव्ह झाले हा यक्ष प्रश्न कायम आहे। अमरावतीमध्ये कोरोना रोखण्यासाठी अमरावतीच्या नेत्यांनी आता रस्त्यावर उतरणे गरजेचे वाटत आहे। कारण जनतेमध्ये उतरून त्यांनी पुढाकार घेतल्यास आणि जिल्हा प्रशासनाला कठोर कार्यवाही करण्यास बाध्य केल्यास हे थांबू शकते। ही वेळ राजकीय लांगुल चालनाची नाही, लॉकडाऊनला आणि सोशल डिस्टन्सिंगला सहकार्य करणाऱ्या 80% लोकांच्या जीवाशी खेळू नये असेही स्पष्ट शब्दांमध्ये शिवराय कुलकर्णी यांनी स्पष्ट केलेले आहे। कोरोना फैलवणाऱ्या साखळीतल्या जिवंत कड्या या संपूर्ण लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आतापर्यंत अमरावती जिल्हा प्रशासनाच्या हाती लागलेला नाही। याचा अर्थ असा आहे की या जिवंत असलेल्या कोरोनाच्या साखळीतील कड्या या राजरोसपणे अदृश्यपणे समाजामध्ये फिरता आहेत। त्या किती लोकांना, ज्याप्रमाणे या 6 लोकांना त्यांनी कोरोनाग्रस्त केलं अशा या कड्या किती लोकांना कोरोनाग्रस्त करतील याचं एक गंभीर संकट अमरावती शहरावर उभं ठाकलेलं आहे। आणि म्हणून माझी अमरावती जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता जो भाग कोरोनाचा हॉटस्पॉट आहे त्या भागामध्ये खरोखर तपासणी होणं आवश्यक आहे। भिलवाडा पॅटर्न लागू होणं आवश्यक आहे। लॉकडाऊन अधिक सक्त होण्याची आवश्यकता आहे। जर असं झालं नाही तर हे जे अदृश्य हात आहेत हे अदृश्य हात किती लोकांना उद्या कोरोना लावतील आणि त्याच्यातून काय स्फोटक वातावरण निर्माण होईल हे सांगता येत नाही। म्हणून माझी राज्य शासनाला, जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की अमरावती शहरामध्ये तात्काळ भिलवाडा पॅटर्न लागू करून अगदी घराघराची तपासणी करून कोणाच्या माध्यमातून हा संसर्ग झालेला आहे
त्याची हिस्ट्री तपासणं, त्या साखळीच्या ज्या नाजूक कड्या आहेत त्या कड्या बाजूला करून ही साखळी तोडणं महत्वाचं आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.